नमस्कार, मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आता नवरात्री संपलेली आहे आणि लवकरच दिवाळी येणार आहे। प्रत्येकाकडे दिवाळीची धावपळ सुरू झालेली असेल। मी देखील येत्या दिवाळीसाठी काही शॉपिंग केली होती। आता जे माझे रेग्युलर व्ह्यूअर्स असेल त्यांना माहितीच असेल की मला माझ्या पॅन्ट्रीसाठी बरेच दिवसापासून काचेचे कंटेनर्स मागवायचे होते आणि फायनली ती मागवलेली आहे। तुम्हाला ओपन करून दाखवते। बघा, क्वालिटी किती छान आहे। काचेचे आहे आणि वरती असं स्टीलचं झाकण दिलेलं आहे आणि आतल्या साइडला काच लावलेला आहे। क्वालिटी खूपच मस्त रिसीव झाली। तसं तर या कंटेनरची जी प्राइस आहे ती थोडीशी हायच आहे, पण सध्या मीशोवर सेल चालू असल्यामुळे मला 6 कंटेनर 448 ला मिळालेले आहे। पण मी सीओडी मागवली होती त्यामुळे मला 520 ला काहीतरी 6 कंटेनर मिळाले। जर तुम्ही पहिलेच पैसे पे कराल तर तुम्हाला 448 लाच मिळेल, पण आता कदाचित 10-20 रुपयाचा फरकही येऊ शकतो। जर तुम्हाला मागवायचे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड करते। क्वालिटी खूपच मस्त रिसीव झाली। पहिले तर मी 800 ला 6 मागवले होते, मग लक्षात आलं की सेल सुरू झालेला आहे आणि प्राइस खूप ड्रॉप झाले आहे, तर ते मी कॅन्सल केलं आणि हे 448 ला 6 मागवले। मग 6च्या बदल्यात माझे 12 मागवण्यात आले आणि क्वालिटी 12ची ही मस्त रिसीव झाली। बघू शकता, एकदम मस्त अशी पॅकेजिंग वगैरे आली होती। तर मी व्यवस्थित तुम्हाला खोलून वगैरे दाखवते। झाकणाची क्वालिटी देखील छान आहे, एअर टाइट झाकण आहे। तुम्ही बरेचशा यूट्यूब व्हिडिओजमध्ये हे कंटेनर बघितले असेल, तर त्याच यूट्यूब व्हिडिओला पाहून मला बरेच दिवसापासून माझ्या पॅन्ट्रीसाठी मागवायचे होते, पण दिवस काही निघत नव्हता आणि आता सध्या प्राइसेस लो असल्यामुळे मी हे मागवले। यात तुम्हाला सुंदर सुंदर आकाराचे देखील काचेचे कंटेनर मिळतील। तुम्ही बरेचशा यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघितलं असेल, काही काचेचे जे कंटेनर असतात त्यांना लाकडी झाकण असते, तर ते देखील कंटेनर मी मागवले, मग रिटर्न केले। का बरं, की आमच्याकडे यावर्षी खूप पाऊस आला आणि जेवढेही लाकडी मटेरियल होतं त्याला फंगस आलं होतं आणि किचनमध्ये जर असे लाकडी कंटेनर असले तर मग आतली वस्तू खराब होऊ शकते। जर का तुमच्याकडे लाकडाला फंगस वगैरे येत नसेल तर मग तो देखील ऑप्शन खूप मस्त आहे। त्याने देखील तुमचं जे किचन आहे त्याला एक चांगलं लुक येईल, दिसायला सुंदर दिसेल आणि त्याची देखील क्वालिटी खूप छान आहे। मी ते देखील मागवले होते, पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा राहून गेला, कारण लाकडाला फंगस येते हे माझ्या लक्षात आले आणि मी ते रिटर्न केले। तर त्या प्रकारचेही कंटेनर तुम्ही मागवू शकता। तर इथे मी कंटेनर पहिले हळूहळू वॉश करून घेतले, कारण काचेचे कंटेनर आहे तर सांभाळून हाताळावे लागणार। तर व्यवस्थित वॉश करून घेतले आणि त्याला डायरेक्टली किचन कट्ट्यावर न ठेवता अशा प्रकारे एखाद्या कापडावर तुम्ही ठेवा, जेणेकरून ते ठेवताना फुटणार नाही। यासाठी ना मार्केटमध्ये मॅट देखील मिळते, त्यावर तुम्ही काचेचे भांडे ठेवले तर ते लवकर फुटत नाही, किंवा रोजचे कप्स वगैरे तुम्ही ठेवू शकता। तर मी तशा प्रकारची एक मॅट तुमच्यासोबत शेअर केली होती। काही कंटेनर मी त्या मॅटवर ठेवलेले आहे। जी तुम्ही ब्लू कलरची मॅट पाहू शकता ना, ती मी जुन्या टॉवेलपासून बनवलेली होती आणि त्यामध्ये फोम टाकलेला आहे, त्यामुळे कुठलेही काचेची वस्तू त्यावर ठेवल्या तर फुटला जात नाही आणि मग किचन कट्ट्यावर जागा होत नव्हती, म्हणून हे जे कंटेनर आहे ते मी फॅनच्या खाली सुकू घातले। तसं तर डायरेक्टली फॅनने हे कंटेनर सुकले असते, पण बरेचदा तुम्ही बघितलं असेल की पाणी जर डायरेक्टली कंटेनरमध्ये सुकल्या गेलं किंवा कुठल्याही भांड्यावर सुकल्या गेलं तर त्याचे डाग पडतात। म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की काचेची भांडी पहिले एखाद्या कोरड्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्या आणि त्यानंतर सुकत घाला। त्यामुळे त्यातला जेवढाही ओलावा असेल तोही निघून जाईल आणि ते लवकर सुकल्याही जाईल, त्याचबरोबर त्यावर डाग देखील पडणार नाही। म्हणून मी कुठलीही भांडी असो, स्टीलची भांडी असो किंवा काचेची जरी असेल तरी ती व्यवस्थित पहिले ड्राय करून घेते आणि त्यानंतरच ती सुकत घालते। त्यामुळे कुठली वस्तू त्यामध्ये भरली तर त्यामध्ये ओलावाही येत नाही आणि त्यावर डाग देखील लागणार नाही। नंतर जेवढा काही किराणा मी आणलेला होता ते सगळं या डब्यामध्ये मी भरून घेतलं। बरेच दिवसापासून हे कंटेनर मला विकत घ्यायचे होते, कारण असे पॅकेट्स जमा करून ठेवले तर मग त्या पॅकेट्सला वारंवार आपल्याला सील करावं लागतं, वारंवार ओपन करावं लागतं। बरेचदा त्यामध्ये ओलावा येतो आणि आपले जे फूड असतं म्हणजे कडधान्य वगैरे असतं ते वेळेवर मिळतही नाही आणि लवकर खराब होतात। त्यामुळेच हे कंटेनर मला मागवायचे होते आणि फायनली मी अशा प्रकारे माझी पॅन्ट्री सेट केलेली आहे। त्यातलेच तुम्ही हे ग्रीन झाकणाचे कंटेनर बघू शकता। हे जवळजवळ मी 3-4 वर्षाआधी मागवलेले आहे, तरी देखील खूप छान आहे, पण हे काचेचे नाही, चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिकचे मटेरियलचे आहे। आणि एक गोष्ट पुन्हा तुम्हाला सांगू इच्छिते, कुठलेही काचेचे कंटेनर ठेवायचे असेल तर खालच्या साईडला फोम शीट स्प्रेड करा, जेणेकरून चुकीने एखाद्या वेळेस जोरात ठेवण्यात आले तर त्याचा जो बेस आहे तो फुटणार नाही। तर ही ट्रिक तुम्हाला मी बरेचशा माझ्या किचन ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, त्यामुळे यावेळेस मी काही दाखवलं नाही की कसं मी फोम वगैरे काटून या कप्प्यामध्ये ठेवलेलं आहे। तर बघा, आता मी माझी पॅन्ट्री तुम्हाला दाखवते। दिसायला किती छान दिसत आहे ना, तरी देखील आणखी भरपूरशा कप्प्यात मला काचेचे कंटेनर
घ्यायची आहे, पण आपल्या मिडल क्लास लोकांना प्रत्येक वेळेस प्रत्येक वस्तू घेणं पॉसिबल होत नाही. हळूहळू घेईन आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. पहिले असं व्हायचं की जेव्हाही घरातले फॅन क्लीन करायचे असायचे तर मी नवरोबांनाच कामाला लावायचे, पण आता मात्र हे काम मला खूप सोपं वाटतं. याआधी ही ट्रिक मी एका क्लिनिंग व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती. तर जेव्हापासून हे हँड ग्लोव्स मी मागवले आहे तर फॅन क्लीन करणं मला खूप सोपं होतं. जसं तुम्ही बघितलं असेल, फॅनचे जे ब्लेड्स असतात ना त्याच्या कॉर्नरला खूप जास्त धूळ जमा झालेली असते. जसा तुम्ही हा फॅन बघू शकता, याचे जेवढेही कॉर्नर्स आहेत तेवढे खूप जास्त काळे झालेले आहे आणि डायरेक्टली हे कॉर्नर्स जर तुम्ही साफ करायला गेले तर ते व्यवस्थित साफ होत नाही. बरेचदा त्याचे ब्लेड जे असतात ते शार्प असतात, हाताला रुतू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही माझा फॅन बघू शकता, व्हाईट असल्यामुळे त्याला रेग्युलर क्लिनिंगची गरज आहे. पण बघा, हलक्या हाताने हा मायक्रोफायबर क्लॉथ मी फॅनवर फिरवला आणि जेवढी काही धूळ होती ती पूर्णपणे साफ झालेली आहे. याला मी तर लिक्विडनेही साफ केले नाही, फक्त या मायक्रोफायबर क्लॉथने एक हात फिरवलेला आहे. तरी देखील फॅन बघू शकता एकदम व्यवस्थित क्लीन झालेला आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सजेस्ट करेल की अशा प्रकारच्या एका लॉंग सीडीमध्ये इन्व्हेस्ट करा. यामध्ये मला कोणाच्या सपोर्टचीही गरज पडत नाही. मी एकटीच वरती चढते आणि नेहमी फॅन क्लीन करते. या व्यतिरिक्त आपल्या घरात भरपूरशा अलमाऱ्या वगैरे असतात, त्यातलं सामान काढायसाठी देखील ही सीडी खूप युजफुल ठरते. तर अशा प्रकारच्या सीडीमध्ये देखील तुम्हाला घर क्लीन करायला आवडत असेल तर नक्की इन्व्हेस्ट करा. त्यानंतर मी तुमच्यासोबत एक ड्रेस शेअर करणार आहे जो मी माझ्या मुलीसाठी मागवला आहे दिवाळीसाठी. तर मागच्या वेळेस काय झालं की मी लोकल मार्केटमधून तिच्यासाठी ड्रेस घेतला होता आणि तुम्ही बघितलं ना, लोकल मार्केटमध्ये काही वस्तू महागच मिळतात. हा जर ड्रेस मी लोकल मार्केटमधून घेतला असता ना, खरंच मला 1500हून खाली मिळालाच नसता. म्हणून मी यावेळेस ऑनलाईन मागवलेला आहे. या ड्रेसची प्राईस 1100 काहीतरी आहे, पण क्वालिटी खूपच मस्त रिसीव झाली आणि ड्रेस देखील खूप सुंदर आहे. स्पेशली दिवाळीच्या दिवशी, मीन्स लक्ष्मीपूजनच्या दिवशी घालायसाठी मागवला. आणि बघू शकता असा कॉटन मटेरियलचा ड्रेस आहे, प्युअर कॉटन मटेरियल आहे. आतल्या साईडला लायनिंग दिलेली आहे, म्हणजे सी थ्रू नाही या, खूपच मस्त आहे. टेसल्स दिलेले आहे, वर्कची क्वालिटी देखील खूप छान आहे. खालच्या साईडला असा शरारा सेट दिलेला आहे. ओढणीची क्वालिटी देखील खूप छान आहे, म्हणजे असं वाटतच नाही की ऑनलाईन घेतलेलं आहे. पैशाच्या मानाने क्वालिटी खूप मस्त रिसीव झालेली आहे. जर तुम्हाला तुमच्या लहान मुलांसाठी मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता. आणि यापेक्षाही सुंदर सुंदर ड्रेसेस 1100मध्ये अवेलेबल आहे, 900 800मध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला वाटेल तर मी व्ह्यू प्रोडक्टमध्ये टॅग करते. शेवटी मी तुमच्यासोबत इन्स्टंट ढोकळ्याची रेसिपी शेअर करते आहे. मला ढोकळा बनवायला खूप आवडतो, पण जेव्हापासून ही ट्रिक मला माहिती झाली ना तर मी नेहमी याच पद्धतीने ढोकळा बनवते. अगदी 10 मिनिटात बनतो असं म्हणेल तरी चालेल. अगदी सोपी पद्धत आहे, भांडेही कमी भरतात. तर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात मी 1 वाटी बेसन घातलेलं आहे. बेसन चाळायची वगैरे काहीच गरज नाही. त्यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर आणि पाणी घालायचं आहे. आणि जशी ढोकळ्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी असते ना त्यानुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे. थोडंसं फिरवून घेतलं की त्यामध्ये थोडंसं तेल आणि लिंबाचा रस घालून मी फिरवून घेतलं. बघा, एवढंच वस्तू यामध्ये घालायची आहे. अगदी बेसिक वस्तू आहे, सगळ्याच घरी उपलब्ध असतात. मी दही देखील घातलेलं नाही. आणि त्यानंतर हे बॅटर एका गंजामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इनो घालायचं आहे. तुम्ही वाटेल तर यात सायट्रिक ॲसिड नाहीतर बेकिंग सोडाही घालू शकता, पण मला इनोचा ढोकळा आवडतो. त्यावर थोडंसं पाणी घातलं आणि आता व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मी इडली मेकरमध्ये ढोकळा बनवते आहे, कारण माझ्या मुलीला इडली मेकरमधला ढोकळा आवडतो. आणि त्याचबरोबर आमच्याकडे भरपूर जण असतात, तर एवढाच ढोकळा तर पुरणार नाही. तर मी काही ढोकळा प्लेटमध्येही लावलेला आहे. अगदी जसं आपण स्टीम करतो ना त्याच पद्धतीने हा ढोकळा स्टीम करायचा आहे 10-15 मिनिटासाठी. खायला अगदी टेस्टी लागतो. आणि जेव्हा आपण तडका बनवतो ना तर तडक्यामध्ये जसं जिरा, मोहरी, मी तीळ देखील घालते. त्याचबरोबर हिरवी मिरची, कोथिंबीर घालायची असेल तर कोथिंबीर, हे सगळं घालू शकता. आणि ते पाणी व्यवस्थित शिजलं, तेल आणि पाणी, की त्यानंतर वरतून लिंबू घालायचा, जेणेकरून त्या लिंबाचा जो आंबटपणा असतो ना तो जाणार नाही. तर इथे काही बॅटर उरलं होतं तर मी एका प्लेटमध्ये देखील लावलेलं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला ढोकळ्यासोबत चटणी तर लागणार, तर इथे चटणीची देखील प्रिपरेशन केली. तर या मिक्सर जारमध्ये मी कोथिंबीर ॲड केली आहे. त्याचबरोबर जी बुंदी असते ना रायत्यासाठी मिळते ती बुंदी, हिरवी मिरची, लसूण आणि दही ॲड करायची आहे. आवडीनुसार तुम्ही मीठ, साखर वगैरे घालू शकता आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये देखील तुम्हाला नारळाचा खीस वगैरे ॲड करायची गरज नाही. या पद्धतीने देखील तुम्ही एकदा चटणी बनवून बघा, खायला अगदी टेस्टी लागते.
माझं असं असतं की प्रत्येक वस्तू घरात अवेलेबल नसते, तर मी वेगवेगळ्या पद्धतीने डिश ट्राय करत असते. तुम्हाला वेगवेगळे यूट्यूब व्हिडिओजही मिळतील आणि वेगवेगळ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा, कारण प्रत्येक वस्तू ही प्रत्येक वेळेला अवेलेबल नसते. मग ती डिश आपण काय करतो, करायचा टाळतो. तर बघा, ढोकळा ना मस्त असा स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि खायला अगदी टेस्टी लागतो. फक्त तडका जेव्हा आपण बनवतो ना, त्यामध्ये लिंबाचा रस पिळायचा मी सांगितले, त्याने जेणेकरून याला आंबट पणा येईल. तसंही आपण या बॅटरमध्ये देखील लिंबू टाकलेलाच आहे. तर तुम्ही जर कधी या पद्धतीने बनवला नसेल ना, तर या पद्धतीनेही ढोकळा ट्राय करून बघा. भांडी कमी भरतात आणि लवकर बनतो. तर घाई गडबडीत लहान मुलांच्या टिफिनसाठीही हा बेस्ट ऑप्शन वाटतो, कारण बरेचदा आपल्याकडे वेळ वगैरे नसला किंवा आपण उशिरा उठलो तर लवकरात लवकर ढोकळा बनतो. जर का तुम्ही या पद्धतीने ढोकळा कधी ट्राय केला नसेल तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, असा होता आजचा ब्लॉग. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. येत्या 7-8 दिवसापासून मी लॉंग व्हिडिओ अपलोड केला नव्हता, कारण थोडेसे बिझी होते. पण आता नंतर रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत. काहीतरी वेगळं दाखवायचं म्हटलं की रोज कुठून वेगळं दाखवणार, त्यामुळे थोडासा विचार करून तुमच्यासोबत वेगवेगळ्या वस्तू मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून त्यातून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल. तर आय होप मैत्रिणींनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून थोडंफार तरी शिकल्यासारखं वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त एक हाईप नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, त्यावर क्लिक करा, जेणेकरून माझा हा व्हिडिओ बरेच लोकांपर्यंत पोहोचला जाईल. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.